कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्या, अमोलनं काढलेली चित्र साधी बघितली पण नाही। बापू, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं। माझ्या डोक्यात खरंच वेगवेगळे विचार चालले बापू। त्या एवढा कसला विचार करतीस? त्या धमकीचा विचार करतीस का? बापू, तो फक्त एक विचार नाही चाललाय डोक्यात माझ्या। बापू अहो, मी जेव्हा अमोलला उत्तराखंड वरून इकडे घेऊन आले ना, तेव्हा असं वाटलं होतं की जुन्या नात्याला परत एकदा पालवी फुटेल, अमोल आणि अर्जुनची गाठ पडेल, ते दोघ जण भेटतील, काहीतरी नव्याने सुरुवात होईल। सगळं उलट होतंय आता। असं वाटतंय ना की उगाच आले मी इकडे। असं कसं म्हणतेस आप्या? असंच आहे बापू। काय चुकीचं बोलतेय सांगा मी? अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे ना पाऊस आणि वाळवंटासारखं झालंय, सगळंच विरुद्ध दिशेत। मी आस लावून बसली हो, आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल, आणि असं काहीच होत नाही। आता अर्जुन आणि मी, आम्ही दोघंही कधीच एकत्र येऊ शकत नाही। अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे बापू, त्याचं साखरपुडा झालाय आता। मला काहीच कळत नाही मी काय करू या सगळ्यात ना। मी अडकले गेली। बरं, आम्ही तिकडे होतो तेव्हा अमोल आठवण काढायचा, प्रश्न विचारायचा, पण इतके प्रश्न नव्हता विचारत। आता इथे आल्यापासून तर रोज रोज 100 तरी प्रश्न असतात। मी कशी उत्तर द्यायची त्यांना? मी नाही देऊ शकत उत्तर। मला मी कसं सांगू, मी काय करू, मला नाही कळत आता बापू। मी अडकली हो। आप्या, तुझा नियतीवर विश्वास आहे? हो। नुसतं माझ्या समाधानासाठी हो म्हणू नकोस, खरं सांग। बापू, माझा खरंच विश्वास। मग सगळं नियतीवर सोडायचं, अजिबात विचार करायचा नाही। बापू अहो, पण हे असं कसं? तर तू मगाशी म्हटलीस का नाही, इकडे येऊन चूक केली का काय? मला विश्वास आहे नियतीची घडवती ना, त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतच। म्हणजे माझी इकडे बदली झाली, ह्या मागे पण काहीतरी येतो। होय, आणि सुषमा आहे की वर, ती करती बघ सगळं व्यवस्थित। माहित नाही हो बापू, अर्जुनचा साखरपुडा झाल्यापासून ना। आप्या, आता मी अर्जुनचंच उदाहरण देईन तुला। तुझ्या बाबतीत काय झालं होतं? तुझं लग्न ठरलं होतं, मांडवात उभी होतीस तू, पण अर्जुननं आशा सोडली होती का? बापू, तेव्हाची गोष्ट वेगळी होती। का? काय वेगळं होतं तेव्हा? हा, तुझ्या बी मनात होतच की, आणि अर्जुनच्या मग तेच आहे बघ। आप्या, खचू नको। तुझ्या आणि अमोलच्या मनात असेल ना, तर नक्की काय ना काहीतरी होईल बघ। हो बापू, तारा तुटला हो। बघ, मी तुला म्हटलं का नाही सुषमा आहे म्हणून? आणि आप्या, आम्ही आहोत की तुझी अमोलची काळजी घ्यायला। आणि तसं बी आपला अमोल लय हुशार आहे बर का, त्याला तू सांगितलं का नाही लगेच कळतं बघ। तर काय करायचं नाही माहित। अमोल, काय बापू? अरे बा, तू आई बाबांचं चित्र काढलंस का नाही? मग ते असं कुठं पण टाकलं तर खराब होईल ना, ते नीट ठेव की। सॉरी बापू। अमोल, अरे तू बाबांचं चित्र कसं काढलंस रे बाळा?
अशी. बर, म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर ते ऐकून तू चित्र काढलंस होय? हो बापू. अमोल, तुला बाबांना भेटायचंय का? सिंबा, काय झालं बाळा? भीती वाटली. अरे घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं. भेटलोय मी बाबांना. काय झालं रे? मला फक्त बाबा नाही पाहिजे, मा आणि बाबा एकत्र पाहिजेत मला. अरे आता ते बापू, मा आणि बाबा कसे एकत्र आले? अरे लयच अवघड प्रश्न विचारलास की तू. सांगा ना बापू. सांगतो. अरे या इकडे, या पुढं. हा सांगतो, लय मोठी गोष्ट आहे ती. गोष्ट? शैशव आणि माची गोष्ट? अमोल बाळा, नियतीनेच ठरवलं होतं त्यांच्यात प्रेम फुलवायचं. मग त्यांना प्रेमात पडण्यापासून कोण रोखणार? आणि त्यांचं खरं प्रेम फुललं ना, ते आसगावात. आसगाव आपलं खरं गाव. नियती कोण असतं बापू? नियतीच सगळं ठरवत असते बाळा. नियतीनेच तुझ्या आई बाबांना एकत्र आणलं. मग आता का नाही आणत ती? कारण बाळा, नियतीच्या मनात काय चालू असतं ना, ते नेमकं कुणालाच माहित नसतं. कुठे भेटती नियती? अरे ती अशी कुणाला भेटत नसते. पण हे बघ, आपण मनापासून काही मागितलं ना, तर ते मिळवून द्यायला ती मदत पण करते. हा, म्हणजे मा आणि बाबांना एकत्र यायला नियतीच मदत केली आहे का बापू? हा मग. अरे तुझी अप्पू मा कधी पुस्तकातनं डोकं वर न काढणारी, सारखा अभ्यास करणारी. तेव्हाच तुझा शहेनशाह ट्रेनिंग संपून गावात आला. मग काय झालं बापू? तुम्ही सगळ्यांना एवढी मदत का करता हो? तू अख्ख्या गावाला मदत करतेस ती? नाही हा. अहो ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसाला कोणी मदत करत नसतं. माझं बी तेच आहे. आमच्या पेट्रोलच्या नावाचं कोणी चुकीचा बॅनर लावलाय. कुणी लावलाय बॅनर? अरे तू पोलीस म्हणून आज आलायस? अमोल, अरे त्यांचं खरं प्रेम खुललं ते आसगावात, मंदिरात, कट्ट्यावर, झाडावरती, इकडं तिकडं कुठेही तुला अशा त्यांच्या आठवणी भरून भरून दिसतील. मला कळलंय मा आणि बाबा कसे एकत्र येतील ते. बापू, माझ्या खऱ्या गावी आजकाल जायचंय. जाऊ हा आपण. आता ही चित्र तेवढी व्यवस्थित ठेव बरं. कधी जायचं आपण आजकालला? जाऊया, नक्की जाऊयात. पण अमोल, आधी ती चित्र नीट ठेवा बरं व्यवस्थित. बापू, हे चित्र कुठं ठेवू हेच माझ्या लक्षात येत नाही. आता बघ, याचा विचार तुझा तू कर, पण जिथं ठेवशील ना तिथं चित्र खराब नाही झाली पाहिजेत, चांगली राहिली पाहिजेत. ओके बापू. मी देवपूजा करायला जातो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.